अंधारात ज्योतज्ञानाची पेटविली, शिकून सावित्रीच्या लेकींना शिक्षण गंगा तळागाळात पोहोचविली, शिक्षण गंगा तळागाळात पोहोचवली. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव भाविका रितेश लाल, इयत्ता 4थी, जिल्हा परिषद शाळा आवाळे. छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंतीचे जनक म्हणजे महात्मा गांधीजींनी ज्यांचा खरा महात्मा म्हणून उल्लेख केला असे महात्मा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरु मानले असे महात्मा सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या कार्याने जे महान बनले, अजरामर झाले ते महात्मा. अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन, गिरिजन, अडलेल्या, नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या चौकटीत पिळलेल्या दीनदलितांचा ज्या महान पुरुषाने उद्धार केला असे महामानव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई. गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले. महात्मा फुले हे 9 महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या आत्याने त्यांचा सांभाळ केला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ भाजी विक्रीचा व्यवसाय केलेल्या ज्योतिबांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूल येथे 1842 मध्ये प्रवेश घेतला. अतिशय तल्लख बुद्धिमत्तेमुळे त्यांनी हा अभ्यासक्रम 5-6 वर्षातच पूर्ण केला. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा फुलेंनी समाजाचे अज्ञान व जातीभेद पाहून ही स्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्त्री शिक्षण व मागासलेल्या मुला-मुलींच्या शिक्षणावर भर दिला. त्यावेळी मुलींची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्यांना शिकण्याची मुभा नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी अगोदर आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना शिकवले आणि मुलींसाठी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई भारतातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते. ज्ञान ही एक शक्ती आहे. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे असे महात्मा फुलेंनी मानले. मी तर असे म्हणेन, तुम्ही पेटवलेली ज्ञानज्योत आज स्त्री अनुभवत आहे. त्या ज्योतीचा लख प्रकाश घरोघरी आज तेवत आहे. स्वातंत्र्य, समता, मानवता आणि बंधुभावावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करायची असेल तर समान आणि शोषक समाजाची मानसिकता समूळ उखडून टाकली पाहिजे असे महात्मा फुलेंचे मत होते. थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. जैसे बोलणे बोलावे, तैसे चालणे चालावे या उक्तीप्रमाणे दलितांवरील अस्पृश्यतेचा कलंक पुसून त्यांना समान दर्जा देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद दलितांसाठी खुला केला. त्यांनी त्यावेळी विधवांची अवस्था अत्यंत बिकट होती. त्यांना खूप वाईट वागणूक मिळायची. यासाठी त्यांनी विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले. विधवांसाठी आश्रम बांधले आणि बाळहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. केशवपंतांसारख्या वाईट प्रथा बंद केल्या. रात्रशाळेची सुरुवात करून दारूची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन केले. समाजातील विषमता दूर करून तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचिताचे उद्धार करत क्रांतीसूर्य शिक्षणरत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलित महिला या अस्पृश्यांना न्याय देण्यासाठी केलेले कार्य बघून 11 मे 1888 रोजी मुंबई येथील सभेत त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. शिक्षण क्षेत्र, विधवा विवाह,
मुलींसाठी शाळा, शेतकऱ्यांचे प्रश्न, अस्पृश्यांना यांच्यासाठी कार्य करता करता अखेर 28 नोव्हेंबर 1890 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगाचा निरोप घेतला. शेवटी एवढेच मला समाजसेवेसाठी ज्यांनी जीवन खर्च केले, स्त्रियांच्या शिक्षणाचे द्वार खुले केले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे बंड केले, धन्य धन्य ते महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबाच्या कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम. जय ज्योती, जय क्रांती, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.